नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्वजण. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. चॅनलला नवीन कोणाला असेल तर सबस्क्राईब करा. तर काल उपवास होता आणि उपवास आमच्या इकडं जेव्हा वारुळाला दिंड, आता तुम्ही काय म्हणतात ते मला काही नाही सांगता यायचं, पण आम्ही गव्हाच्या पिठाच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून त्याच्यामध्ये गूळ टाकून असं चारी बाजूने फोल्ड करून जे वाफेवरती आपण जे वड्या शिजवतो ना, बेसन पिठाच्या म्हणा किंवा आळूच्या वड्या जशा आपण चाळ्यांमध्ये टाकून वाफेवर शिजवतो ना, तसे शिजवून ते वारुळाला दाखवल्याशिवाय उपवास आम्ही काही सोडत नाही. तर ते बनवलेलं आहे आम्ही. आणि वारुळाला प्रत्येक म्हणजे असं आमच्या घरातल्या मोठ्या माणसांचं म्हणणं आहे की प्रत्येक बहिणीने वारुळाला गेल्याशिवाय उपवास सोडू नये, हे दिंड दाखवल्याशिवाय. तर मग माझ्या मधव्या जावाला तर काही यायचं नव्हतं, मग तिची मुलगी आणली तिच्यावरची, म्हणजेच ही चिमू, तिच्या आईच्या बदली. आणि तिला म्हणजे बहीणच आहे ती पण, त्याच्यामुळं मग आत्या म्हटल्या तू पण भावाची बहीण आहेस, चल. मी आणि ह्या माझ्या मिस्टरांच्या आत्या. तर पूनम काय घरी नाही, त्याच्यामुळं पूनम आली नाही. पूनम गेलेली आहे गावाला आणि सासूबाई गेल्यात दवाखान्यामध्ये, काहीतरी त्यांचं काम आहे म्हणून. तर पोरांना खूप आवडतं बरं का हे खायला, त्याच्यामुळं पोरं इतकं घाई करत होती की चल ना मम्मी आपण हे म्हणजे आम्ही वारुळाला दाखवणार होते, पण ते म्हणायचे देवाला दाखवून येऊ, चल. मग चिमूला घेऊन आले, आयुषला आणले. आणि बघा चिमू किती छान पूजा करते. म्हणजे आत्ता सगळं सांगतात तिला की अगोदर हळदी कुंकू लाव, नंतर ते दिंड ठेव, परत पाणी ठेव, म्हणजे पाणी वारुळावरती वत. तर तिथून सगळं पूजा वगैरे करून आलो तर स्वयंपाक चालू होता पोळ्याचा. बघा सासूबाई लावतात जाळ, इकडं पीठ मळलं आहे. म्हणजे किचन आहे पण बाहेरच स्वयंपाक करतो, जास्त स्वयंपाक असल्यामुळं चुलीवरच करतो. तर पीठ मळलं आणि इकडच्या साईडला आमच्या मावळण सासूबाई पुरण वाटून देतात. तर मला काय हातामुळं जमत नाही स्वयंपाक, त्याच्यामुळं मी आज रजेवरच आहे स्वयंपाकाच्या. हात जास्त चमकत आहे त्याच्यामुळं काय म्हणजे पोळ्या लाटण्याचा पुरण वाटण्याचा का मला काही येत नाही. आजच्या पुरतं एवढंच. बाय.